छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉटेल चालकांना एफडीएने मोठा दणका दिला। यल्ला यल्ला आणि आईच्या गावात रेस्टॉरंटवर एफडीएने मोठी कारवाई केली। किचनमध्ये बुरशी आणि केमिकल रंग वापरल्याचा आरोप आहे। दोन्ही हॉटेल्सचे परवाने तातडीने निलंबित करण्यात आले आहेत। आणि या संदर्भात आपण अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, सध्या एफडीएची संभाजीनगरमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी कारवाई पाहायला मिळते। या नेमके कारवाईत काय झालं होतं, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच कल्याणी, जर बघितलं छत्रपती संभाजीनगरच्या 2 प्रसिद्ध हॉटेलमध्ये एफडीएने काल कारवाई केल्याची पाहायला मिळाली। त्यामध्ये आईच्या गावात ही हॉटेल आहे पैठण रोड, या हॉटेलमध्ये बुरशीजन्य कांदे, शिळ्या पालेभाज्या आणि फूड पेस्ट जे आहेत ते त्या ठिकाणी आढळून आले। त्याचबरोबर काही ठिकाणी अन्न जे आहे ते खराबरीत्या असल्याचं देखील आढळून आलं, त्याच्यावरती कारवाई करण्यात आली। त्याचबरोबर शहरातील यल्ला यल्ला हॉटेल म्हणून आहे, त्या ठिकाणी देखील काही विशेष बटर नान असेल किंवा इतर काही पदार्थ आहेत ते देखील खराब स्वरूपाचे असल्याचे पाहायला मिळाले आणि त्यामुळे या ठिकाणी एफडीएच्या पथकाने आता ही कारवाई केलेली आहे। दोन्ही हॉटेलचे परवाने काही काळासाठी निलंबित करण्यात आलेले। सदरील नमुने आल्यानंतर या बाबतीत पुढील कारवाई केली जाईल असं देखील आता एफडीएच्या अधिकाऱ्यांनी केलेली पाहायला मिळते। मात्र आता याबरोबर जर बघितलं छत्रपती संभाजीनगर मधील संपूर्ण हॉटेल चालकाच्या आता ताब्यात आणण्यात पाहायला मिळत आहे। कल्याणी, विजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉटेल चालकांना एफडीएने